जोडी देखील मायरा 11 साविंद्र संघाकडनं तुम्हाला बघायला मिळते. चाविंद्र संघ मैदानामध्ये खेळतोय आणि बिनार आणि चाविंद्र म्हटलं तर अगदी आजूबाजूची ही दोन्ही गावं आणि बिनारच्या स्पर्धेमध्ये चाविंद्र संघाचा खेळ एक चांगला होणं हे बिनारकरांना देखील अपेक्षित असेल. सलामीची जोडी मायरा 11 चाविंद्र टीम कडून मिकी आणि त्याच्या सोबतीला यतीन. मायरा स्पोर्ट चाविंद्र वर्सेस शेळू माता वळ. मला वाटतं आतिश पाटील या संघामध्ये दिसत नाहीये. विथ न्यू जर्सी आज नवीन जर्सी सह शेळूमाता वळ संघ उतरलाय. कौशल पाटील यांचं काहीतरी म्हणणं आहे. स्पॉन्सरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते. प्रतीक भोईर सुद्धा खूप वेळानंतर बॅक इन ऍक्शन. कौशल पाटील आतिश भामरे षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतो. आतिश विजय भामरे त्याच्या वतीनं टी शर्ट देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं शेळूमाता वळ संघासाठी आणि तोच सध्या गोलंदाजी मार्कवर सामना सुरू होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मिकी पाटील. पहिला बॉल कट केला. स्कोर ऑफ द विकेट. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच चेंडूवरती मिळते सिंगल आणि एका धावेने धावफलकाला आता सुरुवात करत असताना ओव्हर द विकेट. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी परंतु फुल टॉस होता. बॅटर यतीन अगोदरच ठरवलं होतं की मला रिव्हर्स खेळायचं आहे आणि अखेर त्या ठिकाणी स्विच हिटचा प्रयत्न जरूर केला. बॅटवर बॉलला घेता आलं नव्हतं. डॉट बॉल आतिश भामरेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतोय. सर्वात मोठा धावांचा पाठलाग चाविंद्र्याच्या स्पर्धेमध्येच केला होता शेळूमाता वळनं. म्हणजे बॅटिंग स्ट्रॉंग आहे तो विचार करावा लागेल. थ्रू दी कव्हर्स क्लासिकल पंच पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. या एका धावेने दोन्ही आकड्यावर धावसंख्या आता जाऊन पोहोचले. बॅटर यतीन पाटील ऑफ द मार्क विथ द सिंगल. चाविंद्राच्या वतीने देखील आपण अनेकदा चॅलेंज क्रीडांगणावरती स्पर्धा बघत आलोय. आतिश अक्रॉस लाईन ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटच्या दिशेनं एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आहे परंतु मागच्या मॅचेस तुम्ही पाहिलं तर हाय स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळाला. खरं म्हणजे या मैदानावर धावांचा पाठलाग होणं तेवढं सोपं नाहीये. नेक्स्ट मॅच गावदेवी अंजूर वर्सेस जय बजरंग भावाले बी. चला दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. गावदेवी अंजूर आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग भावाले बी. लोवर फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. ऑप्टरचा फटका यतीनच्या बॅटमधून. कसा आवाज आला. साऊंड चांगला ऐकायला मिळतो. सध्या यतीनच्या बॅटवर बॉल जेव्हा जेव्हा लागलेत एका धावेने 4 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. चांगली मेहनत खरं म्हणजे
संपूर्ण जय बजरंग भिनार, कुमार गुंड असेल, अंकल भोईर असेल, आयुष हारड असेल आणि त्याच्या संपूर्ण टीमनं फार चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. ओ यावेळेला फलंदाज बाद होतोय. क्लीन बोल्ड आहे की हिट विकेट आहे ते आता आपल्याला बघायला मिळेल. एक्झॅक्टली स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफुटला आला, हिट विकेट. हर्षद पाटील आलाय गोलंदाजी करण्यासाठी. हर्षद पाटील सेकंड ओव्हर मध्ये. मागच्या वर्षी 2 दिवसीय स्पर्धा तुम्ही बघितली होती शिळू माता वळची मानकोलीच्या क्रीडांगणावरती. भरत स्पोर्ट्स आय थिंक ती स्पर्धा होती. रेश्मा मयेकर या सुद्धा त्या स्पर्धेमध्ये जरूर आल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये कौशल पाटीलनं धुमाकूळ घातला होता. आणि हर्षद देखील चांगला खेळला होता. चला हर्षद ओव्हर सुरू करायचे. राईट आर्म ऑफ द विकेट. सामना करेल बॅटर यतीन. पुन्हा एकदा बॉलर बॅक पास ड्राइव्ह स्ट्रेटिश लॉंग ऑन कडे बॉल येतोय. क्षेत्ररक्षक यतीन बॉलवर सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे गेला. 6 या आकड्यावरती 6 रन्स ऑन दी बोर्ड नाव. CCG हार्ट ऑफ सिटी चॅलेंज क्रीडांगणावरती रंगत असलेली स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय बजरंग भिनार चषक जय बजरंग स्पोर्ट्स भिनारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा महासंग्राम. आणि हळूहळू आता प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले जात आहेत कारण मित्रांनो आज स्पर्धेचा फायनल दिवस आहे. ड्राईव्ह करायचा होता, फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे जाताना 7 वर 7 ऑन अ बोट. धावांसाठी आता इथून जावं लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्यांना कुठेतरी एक मोठं आव्हान द्यायचं असेल तर इथून पहिल्या डावात फलंदाजांना ते काम करावं लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि खूप जास्त बाहेर होता. हेच अंपायरनं सांगितलं. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे जाताना 8 वर. लागोपाठचा दुसरा वाईट आपण पाहतोय. हर्षद पाटील एक युवा गोलंदाज आहे परंतु बघा ना ज्या वेळेला तुम्ही जास्तीत जास्त मॅचेस खेळत येतात तस तसा अनुभव तुमच्याकडे येत राहतो. शॉर्ट ऑफ लेन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा वाईट. सातत्याने ऑप्शनच्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी हर्षद पाटीलचा आपल्याला बघायला मिळाला. लागोपाठ तिसरा वाईट बॉल. शॉर्ट कव्हर छोट्या सर्कल मध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. लागोपाठ 3 अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. हो 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 लॉफ केला. ये उडाया. गेंद मैदान के बाहेर 6 रन. आवाज कालपर्यंत आपल्याला ऐकायला मिळाला. ये उडाया सजनी चली साजन के घर. काय फटका लाजवाब. खडक सिक्सर. रेंज रोवर कॉर्नर आय थिंक बाबी सरांनी आताच सांगितलं. अनेक मैदानांवर काउच कॉर्नर असतात, अनेक मैदानावर त्या नावाचे कॉर्नर्स असतात परंतु हा रेंज रोवर कॉर्नर आहे चॅलेंज क्रीडांगणावरती आणि तेथे हा सिक्सर आला. कडक शॉट.
15 धावा. दबाव पूर्णपणे वाढत होता, तो दबाव आता कमी करण्याचा प्रयत्न यतीन पाटील मायरा 11 साविंद्रासाठी करत असताना जबरदस्त जबरदस्त फटका, प्रॉपरली टायमिंग, प्रॉपरली एक्झिक्युशन, लॉफ्ट करत असताना बॉल सरळ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, मानव विरहित ठिकाणी हा चेंडू पडेल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे धावबादची संधी आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दुर्दैवीरित्या यश पाटील डायमंड डकचा शिकार. कॉलिंग त्या ठिकाणी चुकीची पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना जरूर दिसला, परंतु फलंदाज त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर सहमत नव्हता आणि अखेर तेथे धावपाच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. हा मोठा धक्का आहे. डायमंड डकचा शिकार होताना आपण यश पाटीलला पाहिला, कारण एकाही चेंडूचा सामना न करता तो त्या ठिकाणी बाद झालाय. ओव्हर द विकेट हर्षद पाटील क्रॉस द लाईन. हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला लॉंग ऑनला. सर्वात मोठी सीमारेषा आहे खरं तर या क्रीडांगणाची, ज्या क्षेत्रामध्ये एकही सिक्सर पाहायला मिळाला नाही. सतीश लॉंग ऑनला एक विनीतनं षटकार लगावला होता. आज तिसरा दिवसाचा खेळ आपण बघतोय की जी सीमारेषा क्लिअर करणं फलंदाजासाठी भरपूर मोठं आव्हानात्मक राहिलेलं आहे, कारण चॅलेंज ग्राउंडच नावातच आव्हान आहे आणि या चॅलेंजवर प्रत्येकी खेळाडूला एक मोठं चॅलेंज असतं. यावेळेला प्रॉपर टायमिंग, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, स्लॉग इट, बॉल मिड विकेटच्या पलीकडे येतोय सिक्सर. यतीनच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. सेकंड ओव्हरमध्ये हर्षद पाटीलला अन्न कुठेतरी मी म्हणेल आता थोडं चांगलं की येण्यासारखं, कारण कौशल पाटील सारखा तुमचा महत्त्वाचा मुख्य अस्त्र, मेन वीपन तुमच्याकडे आहे, त्याला तुम्ही सेकंड ओव्हरमध्ये आणणं गरजेचं होतं. आतिशनं पहिल्या ओव्हरमध्ये चांगला दबाव टाकला होता, परंतु कॅप्टननं कुठेतरी हर्षद पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि तो निर्णय आता थोडासा चुकीचा दिसून येतोय. चला गावदेवी अंजूर आणि जय बजरंग भावाले बी लास्ट ऑफिशियल कॉल. प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस आफ्टर फर्स्ट इनिंग. टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे. आजही 8 संघांचा पूल तुम्ही पाहतात आणि हा तिसरा सामना, पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय मिळवला चौठायरवा मानकोलीनं, दुसरा सामना जिंकला त्या ठिकाणी न्यू एकविरा पिंपलनेरनं आणि आता हा तिसरा सामना तुम्ही पाहतायत जे ते शेळूमाता वर्ल्डच्या विपक्षामध्ये मायरा 11 साविंद्राशी लढत. महागड्या ठरला हर्षद. आणखी एक मोठा फटका, इथे फटका फसला, बॉल हवेत आणि एक टप्पा घेत असताना बॉल सीमा पार येतोय, खणखणीत दणदणीत चौकार. भरपूर मोठं षटक आपण बघतो. या षटकाला पूर्णपणे कॅपिटलाइज करत असताना, मॅक्सिमाइज करत असताना धावफलकावरती 27 आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 27ला 2 गडी बाद मायरा 11 साविंद्रा. एकूण 23 धावा या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये 3 वाईड बॉल, 2 षटकार, 1 चौकार. हर्षद पाटील एक युवा गोलंदाज, भरपूर काही त्याला शिकावं लागेल आणि तो शिकत राहणार आहे. एका मॅचनं जर का तुमचं खराब प्रदर्शन झाला तर त्या मॅचनं तुमचं एखाद्या खेळाडूचं आकलन करणं हा मूर्खपणा ठरत असतो. म्हणून हर्षदनं आता या गोष्टीची चिंता न करता त्याचं चिंतन त्याला करावं लागेल आणि पुढील येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्याला तसा खेळ साकारावा लागेल. शेळूमाता वर समोर माहिती आहे मायरा 11 साविंद्राला
की फाईट बॅक करायचं आहे तर प्रतिस्पर्धी संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 27 धावा आहेत धावफलकावरती, 2 षटकांचा केस संपन्न. 27. कौशल पाटील हा मागच्या 2 वर्षांपासून वर्ल्ड संघाकरिता, वर्ल्ड गावाकरिता या क्रिकेटच्या खेळामधून मुख्य अस्त्र म्हणून खरं तर कौशल पाटीलला बघितलं जातं आणि तसा खेळ त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आहे. तोच कौशल पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी आला. 3रा षटक. सामना करेल बॅटर आशिष पाटील. आशिष पाटीलकडे देखील ती क्षमता आहे. खांडपेच्या क्रीडांगणावरती चांगली बॅटिंग आशिषनं केली होती. चला कौशल, टायमिंग आता तुम्ही जास्त घेतात. 11:45ला डाव सुरू झाला आणि आतापर्यंत तुम्ही 2 ओव्हरसाठी वेळ घेतला तो 13 मिनिटांचा. मानकोलीकरांनी आज एक चांगला खेळ दाखवला. 3 षटका हो गया 9 मिनिटांमध्ये. एक तो रेकॉर्डच बनवला मी म्हणेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. डीपमध्ये स्क्वेअर लाईक मिड विकेट. लॉंग ऑनला एक फिल्डर, लॉंग ऑफ अगदी स्टडीज उभा आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि ऑप्शनच्या बाहेरचे अगदी फिल्डर्स पाहिले तर शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर इनसाइड द सर्कल. ओ पंच केलाय आणि त्याच दिशेनं इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉलला पाठवल्या सर पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आशिष पाटीलच्या बॅटमधून हा क्लासिकल चौकार. कौशल पाटीलचं स्वागत केलंय. काय टायमिंग होतं लाजवाब. ऑप्शनच्या बाहेर हलकीशी जागा मिळाली आणि त्याचा फायदा उचलत असताना पाठवलं बॉल सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे. कौशल पाटीलचं स्वागत केलं आशिष पाटीलनं. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 31 धावा. 31. शॉट ऑफ लेंथ पुन्हा त्याच दिशेने. वाव, व्हॉट अ शॉट. क्लासिकल कट, स्क्वेअर कट, अनदर ब्युटिफुल 4 रन्स. हॅव अ लुक ॲट दॅट. फक्त दिशा दाखवली आहे. हा बॉल तेवढाही बाहेर नव्हता परंतु बॅटर आशिषने तो फटका बनवला. टायमिंग सुरू आहे काय. जर तुम्ही सर्कलमध्ये 2 फिल्डर पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हर आतमध्ये ठेवता आणि ऑप्शनच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करता तर डेफिनेटली कॅप्टन तुमच्यावर नाराज होईल. कारण तुम्ही ज्या पद्धतीने फील्ड मागितली कॅप्टनकडनं ती फिल्डिंग तुम्हाला मिळाली ऑन साईडला आणि तुम्ही गोलंदाजी करता ऑप्शनच्या बाहेर फुल हाफ ट्रॅकर. कौशल पाटील आता विकेट मिळाली आहे. आता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट ऑफ गुड लेंथ, चांगला बाउन्स प्राप्त करताना आपण बघित्ला कौशलला, तेथे त्याला सफलता मिळाली आहे. विकेट प्राप्त करत असताना धक्का लागला 3रा माय रेलेव्हन्स साविंद्राला. फायनली 2 चौकारांचा प्रतिउत्तर पलट वार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला तो कौशल पाटीलच्या वतीनं. कौशल पाटीलकडे ती क्षमता आहे कारण ह्या खेळाडूला देखील आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या टीमकडून खेळताना पाहिले आणि यावर्षीचा BPLचा विजेता खेळाडू आहे. भिवंडी प्रीमियर लीग त्यानं जिंकली. शुभम स्ट्रायकर्स टीमकडून खेळत असताना विजय पावले सोबत घालवलेले ते क्षण आणि जरूर एखादा सिनियर क्रिकेटर, एखादा ऑल इंडिया लेवलचा खेळाडू ज्यावेळेला आपल्यासोबत खेळत असतो त्यावेळेला तो त्याचा अनुभव शेअर करतो. चलिए जो भी बच्चे अब मैदान में, आपको बाहर से जाना है, जल्दी, अंदर कोई नहीं आएगा. कौशल पाटील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मागे, थर्ड मॅनला बीट केला बॉलनं. गली रिचर मधून फिल्डर धावला बॉलवरती आणि बॉलला स्टॉप केला. तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. नवीन बॅटर राज पाटील अफाट शक्तीचा बॅटर आहे आणि नेहमीच त्याच्या अफाट शक्तीनं त्यानं चांगला खेळ साकारलाय साविंद्रा संघाकरिता. आज काही खेळाडूंची अनुपस्थिती देखील आपण पाहतोय. एका धावेने यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली आहे बॉलला. 1 धाव इथे मिळाली आहे. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती अल्पेजी आम्हाला सांगतायत 38 धावा चांगली टोटल आहे. 38 रन्स ऑन द बोर्ड नाव. कारण तुम्ही पहिल्या दिवसापासून बघितलं की धावांचा पाठलाग सोपा नाही आहे चॅलेंज क्रीडांगणावरती. एक तर सामन्यात काल 33 धावांवर जाणता राजा खारबाव संघ जिंकला होता. केवनी दिवे सारख्या बलाढ्य संघाला 33 धावा बनवू दिल्या नव्हत्या.
जाणता राजा खारबाव संघानं. चला नेक्स्ट मॅच भावाले बी आणि अंजूर दोन्ही कॅप्टन. पुन्हा एकदा फुल लाईन फुल अँड स्ट्रेट. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल लागोपाठ 2 चौकार आले, परंतु तदनंतर कौशल पाटील हा महान खेळाडू आहे, पलटवार करणं जाणतो आणि तो कमबॅक त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. जय बजरंग भावाले बी आणि गावदेवी अंजूर यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर दोन्ही कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की टॉसच्या दृष्टीनं तुम्ही टॉस बॉक्समध्ये या पहिला डाव जसा संपेल नाणेफेकी आपण या ठिकाणी करणार आहोत. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे प्रेक्षक. आता दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये हळूहळू मैदानावर देखील काही प्रेक्षक वर्ग या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेताना तुम्हाला बघायला मिळतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक 2025. अमित चौहान अंतिम षटक. सामना करील बॅटर राज पाटील. एका बाजूने तुम्ही यतीनला बघतायत, त्यानं आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार मारलाय. त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड मिळणं देखील आता तेवढंच महत्वाचं असेल. 21 धावांवरती तो फलंदाजी करतोय, परंतु राजकडे ताकद आहे. समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. वाह वाह कौशल, वाह काय झेल पकडलाय. एका हाताने कॅच पकडत असताना कॅच ऑफ द टुर्नामेंट. कौशल पाटीलची हाईट जी उंची आहे त्याचा फायदा त्याला झाला. असं वाटलं होतं की पहिला खेळाडू ठरतोय की काय लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करताना राज पाटील, परंतु जवळजवळ सीमारेषेच्या बाहेरनं हा बॉल आतमध्ये आणलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. एक हात का कमाल. कौशल पाटील शेळू माता वळ संघासाठी नेहमीच बॉलिंग असेल बॅटिंग असेल फिल्डिंग असेल तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी त्यानं केली आणि काय झेल पकडल्या. एक्सलंट टेकन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने कॅच पकडली आहे. समोर फोर्स केला होता ऑन द राईट फोर्सिंग स्ट्रोक आणि पा जवळ असं वाटलं होतं की या षटकार होणार एवढा उंच हा बॉल होता आणि तदनंतर एका हातानं आय जम्प घेत असताना तो झेल पकडला. 38वा धावफलकावरती असताना राज पाटील मैदानाच्या बाहेर. त्यालाही विश्वास बसला नसेल. कुणाल पाटील आलाय, परंतु ते वास्तविक आहे. पुन्हा एकदा लॉफ केलाय समोर लॉंग ऑफला. यावेळेला फिल्डर पुन्हा कौशल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 40 धावा 40 रन. एक चांगली टोटल बनवली फायटिंग टोटल. अल्पेशी आपण बघितल्यात पहिल्या दिवसापासून मॅचेस की धावांचा पाठलाग सहज नाहीये, सोपा नाहीये या क्रीडांगणावरती. मला वाटतं गावदेवी अंजूर संघ येथे पोहोचलाय. भावाळे बी लास्ट ऑफिशियल कॉल कमी गतीने टाकल्या बॉल स्लो 1. यावेळेला प्रॉपर टायमिंग इथे करता आलं नव्हतं, परंतु एक धाव मिळेल. एका धावेने स्कोर 41 वरती. काही चेंडू शेवटच्या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत आणि यतीन पाटील एखाद दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल. 41 आहेत. 41 ऑन द बोर्ड नाव. कारण ऑलरेडी 2 धावांची पेनल्टी देखील आहे टीम साविंद्राला. त्यांना माहिती आहे की आपण 2 धावा कमी आहोत, त्यामुळे इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. इथे काय घडलंय फलंदाज बाद होतोय. धावपाच्या स्वरूपामध्ये की कॅच आहे ते आता अंपायर सांगतील. एक्झॅक्ट एका हातानं फॉलो थ्रू मध्ये त्यानं बॉल पकडला होता. काय फिल्डिंग होते आज. एका वेगळ्या स्तरावरची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली आज शिडू माता वळची. कौशलचा तो झेल असेल आणि त्याच्यानंतर ही रनआउटची विकेट असेल. पाहूया आपण रिप्ले मध्ये. पंच आपल्याला सांगतील चला चेक केलं जाणार आहे कॅच साठी. येस टप्पा पडून बॉल आहे की डायरेक्ट आहे ते आता इथून बघावं लागेल. समोर बॉलर बॅक ड्राईव्ह समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. विकेट तर जरूर आहे, जरी कॅच नसला तरी रनआउट तर असणारच आहे. बट कोणता बॅटर आउट आहे ते आता आपल्याला पाहायला मिळेल. बॉल अँड कॉट.
कॉटन बॉल झेल त्या ठिकाणी पकडलाय. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अक्षरशः हात टाकला तिथे आणि अशा प्रकारच्या कॅचेस त्या हाताला येऊन चिपकत असतात. चिपकली आणि तो झेल पकडला गोलंदाजानं. एक्केचाळीसावा आणि धक्का क्रमांक 5वा तुम्ही पाहताय सध्या मायरा 11 साविंद्राला. यतीन त्या ठिकाणी बाद झाल्या. नवीन बॅटर चेतन आलाय. चेतन गोलंदाजीमध्ये आजवर खूप चांगला खेळ त्यानं केला, परंतु आता जबाबदारी फलंदाजीची त्याच्या खांद्यांवर असेल. चव्हाणनं चांगला बॅक केलाय. हो हो हो, यावेळेला बीम नो बॉल पंचांनी कळवलंय त्या ठिकाणी. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल. दुसरा धावेचा प्रयत्न, टार्गेटचा प्रयत्न केला होता कौशल पाटीलला, चूक केली अमित चव्हाणनं. आता त्याचीच प्रशंसा आपण करत होतो की आतापर्यंत चव्हाणनं चांगली गोलंदाजी केली, परंतु अमित चव्हाण आता चूक करताना दिसला. आणि या एक्स्ट्राचा धावा कुठेतरी धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ शेळूमाता वळ उतरेल ना, त्यावेळेला त्या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी मी म्हणेल डोकेदुखी ठरणाऱ्या नक्कीच पाहायला मिळतील. फ्रीटचा बॉल, ओ फ्रीटवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, झेल पकडला त्या ठिकाणी, परंतु तेथे मिळेल एक धाव. हा बॉल चांगला होता, परफेक्टली फुल लेंथ यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. बॉल तयार, ओ समोर लॉफ केलाय, सुपर टायमिंग जबरदस्त आहे, परंतु लॉंग ऑन ही सीमारेषा क्लिअर करणं भरपूर कठीण झालंय फलंदाजांसाठी. आणि तिथे आणखी एक खेळाडू बाद होतोय आणि याचबरोबर पहिलं सत्रही संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. चौथा सामना तुम्हाला बघायला मिळेल भावाळे बीच्या विपक्षामध्ये गावदेवी अंजूर. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही कॅप्टन सोबतच आलेले आहेत. अंकल भोईर यांच्या शुभाशयमन करत आहोत. टॉस विकेश आणि मयूर, वेलकम बोथ द कॅप्टन. बिग मॅच. दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती आपण देत आहोत. बिलाल, हेड होटेल, हेड इज अ कॉल फ्रॉम भावाले बी आणि हेड आलेला म्हणजे भावाले बीनं टॉस जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन विकेश, टॉस जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंग करू. काय कारण? धावांचा पाठलाग होत नाहीये तरी फिल्डिंग करणार आहेस काय? नेमकं तुझी स्ट्रॅटेजी वेगळी आहे की आज गोलंदाजांवर विश्वास? गोलंदाजांवरती तर विश्वास आहे आणि कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस करू. या वर्षामध्ये 2 चषक जिंकलेत मला वाटतं GCA मध्ये. चॅलेंज क्रीडांगणावरती एखादा चषक जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न? हो नक्कीच. गावदेवी अंजूरच्या विरुद्ध एखादा सामना झालाय या अगोदर किंवा या वर्षामध्ये? नाही, पहिलाच आहे. शुभेच्छा असेल, चांगला खेळ करा. मयूर त्यानं सांगितलं की चांगला खेळ राहिला आतापर्यंत भावाले बीचा ओव्हरऑल असोसिएशनमध्ये आणि असोसिएशनच्या बाहेर देखील. परंतु गावदेवी अंजूर आता एक मोठं नाव आहे. या स्पर्धेपासून एक वेगळ्या पटरीवर वेगळ्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न असेल? आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू. आता कुणाला सोडलं तर आमचे सगळे नवीनच पोट आहेत. आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. यस, कुणालच्या सोबतीनं अजून तुला काय वाटतं की कोणता बॅटर आज चांगला खेळेल भावाळीच्या विरुद्ध? निखिल आहे, सुजल आहे. शुभेच्छा असेल तुला देखील. दाणेपैकी संपन्न झाले. टॉस येथे जिंकलाय तुझे बजरंग भावाले बीनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी अंजूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. जाऊया आपण आता समालोचन कक्षामध्ये, जेथे पुन्हा कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक बाबे सर. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं जय बजरंग चषक भिनार के अद्भुत क्रिकेट दुनिया में. इस वक्त दोस्तों हमें हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे दोनों ओपनर बीच
मैदान पे आते हुए आतिश बामड़े, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर यतीन मडवी। ओ लमा देखिए, चाविंद्रा के पास बॉलिंग बहुत अच्छी है। चाविंद्रा स्पोर्ट्स हालांकि कह रहे हैं कि आज कुछ गेंदबाज नहीं है, लेकिन कहते हैं जो हाजिर वहीं वजीर। खेल की शुरुआत आतिश बामड़े, फिटनेस में भी इनका कोई सानी नहीं है, बहुत मशहूर ऑलराउंडर हैं और 2018-19 का BC4 का पहला हैट्रिक आतिश बामड़े के नाम रहा था। सोनाली क्रिकेट ग्राउंड पे जब उन्होंने हैट्रिक किया था। ग्रामीण क्रिकेट, एक गांव 12 खिलाड़ी ना के नीलू फुले की इंट्रोड्यूस फिल्म थी एक गांव 12 भंगरी। स्वागत है आप सभी का। लक्ष्य है 46 का। चाविंद्रा को अगर बचाना होगा तो फिर विकेटें लेना होगी। प्रीतम पाटिल को बॉलिंग दी गई है। 4 ओवर में 46 रन, 11.50 द रिक्वायर्ड रन रेट। देखना है कि अंपायर्स क्या कह रहे हैं। ट्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है। दो रन का ड्रेस पेनल्टी नहीं, कुल मिलाकर 4 रन तो पहले गेंद डालने से पहले बने। मिक्की डिस्कस करते हुए चेतन पाटिल बहुत बढ़िया लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाज हैं, लेकिन लक्ष्य ज्यादा नहीं है। 4 रन का पेनल्टी है, ओके, 1 ओवर की समाप्ति के बाद इंक्लूड होगा। इससे पहले मैच में भी 4 रन का पेनल्टी था। भिवंडी तालुका में अगर आप क्रिकेट खेलते हैं तो फिर आपका डिसिप्लिन होना चाहिए। आप चैलेंज पे खेलते हैं तो आप में चैलेंज होना चाहिए। प्रीतम पाटिल, पहली गेंद कटर, लेकिन ज्यादा कटी वाइट। हालांकि अच्छा बाहर निकाला था, लाइन थोड़ी खराब। 1 से खाता खुला। टीम शेलू मातावल का सामने माहिरा स्पोर्ट्स चाविंद्रा है। कदमों का इस्तेमाल, आगे आके केवल पुश किया गेंद को डीप मिड ऑन में आतिश बामड़े ने। 1 रन से खाता खुला आतिश बामड़े का। टीम शेलू मातावल इस वक्त बहुत मजबूत लग रही है। अगला मैच गावदेवी अंजूर बना भावाले बी ने दिनकर से ट्रॉफी को जीता था। हालांकि बैक टू बैक दूसरे साल दिनकर से ट्रॉफी 2 मरतबा, नाइट में भी और इस साल भी। योगेश भालेकर की आजकल चर्चा एकता ट्रॉफी में काफी रही। 2 ओवर में डन डाले, 2 6 लगा के चैलेंज को विजय बनाया। हुक कर दिया है, इतनी छोटी गेंद है और कहां छोड़ेंगे यतीन मडवी। आजकल बहुत अच्छे टच में। देखिए, पूरे लेदर के तो बहुत बड़े खिलाड़ी हैं, लेकिन आपने देखा था कि बड़ौडी के मौसम पाटिल के शो में सामने उन्होंने बहुत अच्छे सिक्सर लगाए। सिक्सर से स्कोर 8 पे पहुंचा है, 8 विदाउट लॉस। कुमार गुंड आप तक लाए JB कप भिनार। पिछले सीजन में जो इससे पहले सीजन था, ये कप
बहुत ही चर्चित रहा था। और BC4 फॉर्मेट में कॉट्रेल किरण मडवी ने 6 विकेट लिए थे 11 रन देकर। 6 विकेटें ली थी साइंस स्पोर्ट खारबाओं की। फिर से बैकफुट पे गए, आपकी बार हवा में गेंद, फील्डर नीचे, बड़ी विकेट, यतीन मडवी आउट। आपकी बार आप पूरी तरह घूम नहीं पाए थे, गेंद भी प्रॉपर बल्ले के बीचों बीच नहीं लगी थी। डीप स्क्वायर लेग पे बढ़िया कैच। मेरे ख्याल से मोनीस प्रीतम पाटिल ब्रेक थ्रू देते हुए शेलुमा तवल को पहला झटका लगाए। चिलचिलाती धूप है और इस वक्त तापमान है 31 डिग्री सेल्सियस हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे। इस सीजन की बरसात भी 6 महीने रही और रात की ठंडी भी लग रहा है कि 5 महीने रहेंगी। आठ रन 1 विकेट। नए बैट्समैन प्रतीक भोईर, इनके नाम BC4 क्रिकेट में गोल्डन 6 लगाने का रिकॉर्ड है। कमाल के खिलाड़ी हैं, बहुत ही ज़बरदस्त बैटर हैं। थोड़ा इंजरी की वजह से दूर रहे थे, वापसी कैसी रहेंगी ये देखने वाली बात है। प्रीतम पाटिल प्रतीक भोईर को कमाल का पुश, टर्न कर दिया पैरों के सामने, टक्ड वे ऑन द ऑन साइड फॉर अ सिंगल। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है। 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। सामने से धुआं चैलेंज ग्राउंड से गुजरता हुआ रिवर्स की कोशिश, हाफ अडेड अपील, नुकसान नहीं। अगला मैच भावाली बी और गावदेवी अंजूर। उसके बाद सेकेंड राउंड के मैचेस 3 टीमें क्वालिफाई होंगी, 2 हो चुकी है, सारंगांव और जुन नांदुर की। उसके बाद चिट्ठी उड़ेंगी मेरे ख्याल से, एक टीम सीधा फाइनल में जाएंगी और 2 टीमों का सेमी होगा। 9 मैचेस है, सभी टीमें हमें सहयोग करें प्लीज, जीतने वाली टीम बाहर ना जाए। स्लॉग स्वीप किया है, फील्डर मौजूद है डीप में, 1 रन। जीतने वाली टीम को चैलेंज ग्राउंड छोड़कर बाहर नहीं जाना है। पांचवा मुकाबला किसके बीच रहेगा? एकवीरा न्यू, एकवीरा पिंपल नहर और चौथा इरवा मानकोली। मैच ऑफ आफ्टरनून। उसके बाद इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम। उसके बाद आज की चोटी की टीम, फिर सारंगांव और जुन नांदुरकी के बीच ड्रॉ रहेगा। 1 ओवर की समाप्ति रन बने 4 रन पेनल्टी के जोड़ दिए गए। 10 हुए थे, 14 हुए। इसे कहते हैं दुष्काल 13वां महीना। गेंदबाजी के लिए चेतन पाटिल, बहुत ही चर्चित स्पिन गेंदबाज। अगर पिछले 5 साल पीछे आप जाएंगे ना, 5 साल भी नहीं, 3 से 4 साल पीछे जाइए, इनकी चाइनामैन गेंदे बहुत खतरनाक रही है। चेतन पाटिल बामड़े को बैकफुट पे गए, पुल किया गेंद को, मस्तक पे दस्तक, 6 रन। नाप तोल के मारा हुआ सिक्सर। अच्छा स्वागत किया है चेतन पाटिल का, वेलकम। स्कोर आतिश बामड़े का 8 पे पहुंचे और कुल स्कोर को पहुंचा दिया है 20 रन। 26 रन और चाहिए।
बची हुई 17 गेंदों पर चेतन पाटिल आगे बढ़ के पुश किया। ओ, बहुत देर हो चुकी है चेतन को गोटियां खेलने में। 1 रन आता हुआ। किस्मत अच्छी थी आतिश बामरे की। 21 रन 1 विकेट। चेतन पाटिल प्रतीक भोईर के लिए ये क्लास है, ये क्लास है इस खिलाड़ी का। बैकफुट पे गए, स्क्वायर कट किया, हालांकि ज्यादा ताकत नहीं थी लेकिन 2 रन। ये क्लास है प्रतीक भोईर का। जगह दे बैठे थे, स्पिन होने का इंतजार किया, बैकफुट पे जाके कट शॉट किया। 2 से 3 पे पहुंचे प्रतीक भोईर और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 23 रन। बी इंडियन के सामने हमेशा अच्छा क्रिकेट खेला है प्रतीक भोईर ने। हल्के हाथों से पुश किया, शॉट कवर्स में 1 रन। 24 पे पहुंचा है स्कोर। यहां से 22 रन और चाहिए बची भी 14 गेंदों पर। आगे रखी हुई गेंद थी, हल्के हाथों से एक्स्ट्रा कवर में खेला, 1 रन। 25 रन। कभी कभी ज्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती। अच्छी बॉलिंग कर रहे हैं सिक्सर के बाद चेतन पाटिल। प्रतीक को तान दिया आसमान में, फील्डर है। ओ, अच्छा कैच। पहले हाथों को लगा, फिर चेहरे पे लगा, फिर गोदी में आया। प्रतीक भोईर आउट। कमाल का ओवर खत्म किया। चेतन ने आशाएं जीवित किए। 2 ओवर की समाप्ति। अब नेक टू नेट फाइट। 25वें 2 ओवर में 21 रन चाहिए। देखिए, आज सभी टीमों से रिक्वेस्ट है कि समय में हमें कोऑपरेट करें, क्योंकि तीसरा मैच लगभग अगर 12:35 को खत्म होता है तो उसके बाद 6 मैच बचेंगे। टीमें हमें सहयोग करें प्लीज। मावली बी को एक्शन में देखेंगे, जिन्होंने दिनकर से ट्रॉफी भरोटी को बैक टू बैक दूसरी बार जीता। योगेश भालेकर एकता ट्रॉफी के मात्र गेंदबाज थे। इन्होंने 2 ओवर किए, दोनों में डन, 2 विकेट। और फाइनल में 3 में 12 चाहते थे, 2 में 12 बनाए, चैलेंज को चैंपियन बनाया। BC4 फॉर्मेट में चैलेंज नंबर 1 पे है। अब 1 विजेता 2 रनर्स। नंबर 2 पे मित, 1 विजेता 1 रनर्स। नंबर 3 पे मैगी, 1 विजेता। हालांकि BC4 क्रिकेट कल से था, लेकिन बंटी ट्रॉफी की डेट्स आगे की गई है। यतीन पाटिल, समय ज्यादा लिया जा रहा है, प्लीज। कितना टाइम लिया बोलो क्या? 10 के ऊपर आपका टाइम हो चुका है। यतीन पाटिल। नए बैट्समैन बिग बट कौशल पाटिल नॉन स्ट्राइक पर। बामड़े को कमाल का पैडल स्वीप है, 6 रन। दिस इज द क्लास ऑफ आतिश बामड़े। लैप स्वीप था, सॉरी। ये देखिए, फ्रंट फुट को आगे किया, लैप स्वीप किया। थोड़ी देर के लिए मानो ऐसा लगा हो कि ऑस्ट्रेलिया के माइकल क्लार्क ने इस शॉट को खेला हो, या फिर हम कह सकते हैं मोइन खान ने खेला हो। यतीन रिवर्स खेला है, पॉइंट पे खिलाड़ी, रन पूरा।
स्कोर इस वक्त 32 रन। अभी भी बहुत पॉजिटिव एटीट्यूड नजर आ रहा है माहिरा स्पोर्ट चाविंद्रा का, हिम्मत नहीं आ रही है। 10-14। फुलटॉस गेंद स्विंग कर दिया है, 6 रन तोहफा दिया था। यतीन पाटिल ने अपने टीम को लगभग इस ओवर में यतीम कर दिया है। 9 में 8 चाहिए। शेलू मातावल जीत की तरफ अग्रसर होती हुई, मार्चिंग टुवर्ड्स टू द विक्ट्री। फिर रिवर्स खेला है, ये भी जाएंगे मैदान के बाहर 4 रनों के लिए, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। लगभग कहानी खत्म होती हुई माहिरा स्पोर्ट्स की, क्योंकि बची हुई 8 गेंदों में केवल 4 रन चाहिए। हाई क्वालिटी परफॉर्मेंस शेलो माता बल का हम देख रहे हैं। यतीन मटवी, आतिश बामड़े, कौशल, प्रतीक भोईर क्रीज के अंदर जाके खेला है। फील्डर मौजूद हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 1 रन। स्कोर 43। 3 रन और चाहिए, 7 गेंदें बची है। कोई करिश्मा करना होगा, करिश्माती गेंदबाजी करना होगी। अच्छी गेंद, अच्छी वापसी, रन नहीं लिया है। अभी भी मैच को बचाए रखा है चाविंद्रा ने। 3 रन बचाने होंगे। आपको प्रशांत परदेसी का ओवर डालना होगा जो उन्होंने मेयर कप 2021 में डाला था और 3 रन बचाए थे। लेकिन फाइनल में परदेसी का जादू नहीं चला था। जयेश पाटिल ने बहुत आक्रामक रूप लिया था उनके सामने। मोनिस नहीं है क्या गेंदबाजी के लिए? मोनिस पाटिल नहीं है अच्छे गेंदबाज है, लेकिन आज उनकी कमी। 3 रन चाहिए। बैकफुट पे गए, हल्के हाथों से गेंद को टैप कर दिया। डीप कवर में फील्डर, गेंद बाउंड्री के बाहर और चाविंद्रा ये बजरंग चषक बिनार के बाहर। कॉन्ग्रेचुलेशन आतिश बामड़े, यतीन मडवी दी कैप्टन, कौशल, प्रतीक भोईर एंड ऑल टीम, हार्ड लक चेतन एंड हार्ड लक मिक्की एंड चाविंद्रा। मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू आतिश बामड़े। पहले ओवर में 4 रन देकर 1 विकेट लिया और उसके बाद 17 रन नॉट आउट बनाए। द ग्रेट ऑलराउंडर ऑफ तालुका क्रिकेट आतिश बामड़े इज द मैन ऑफ द मैच। आतिश, आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। आगे के मैचेस समीर ठाकरे बहुत टाइट हो जाएंगे। एक तरफ वल आगे बढ़ी है, एक तरफ से मानकोली आगे बढ़ी है, एक तरफ से देखना आगे कौन बढ़ती है, भावाली या अंजूर। आइए हम आपको मैन ऑफ द मैच दे रहे हैं माजी सरपंच, फेमस पर्सनालिटी बिनार की विनोद अरट साहब और उनके साथ गोपीनाथ अरट जी के हाथों से आतिश बामड़े। आज मैचेस बहुत ही कड़क रहेंगे, टीमें कड़क आगे बढ़ रही है। भावाले ने कमर कसी है, गावदेवी अंजूर को देखना है हो जाती है हार मंजूर या नहीं होती है हार मंजूर। वेल प्लेड आतिश बामड़े, 17 रन एंड 1 विकेट। माजी सरपंच बिनार विनोद अरट साहब और गोपीनाथ अरट साहब
गोपीनाथ हरड़ साहब के हाथों से पहले हम उनको ये ट्रॉफी दे रहे हैं। वेल डन आतिश, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। बने रहिए हमारे साथ। जय बजरंग चषक भिनार जूम में आ चुका है, बड़ी बड़ी टीमें आगे बढ़ रही है। खेल की शुरुआत होंगी समीर ठाकरे के साथ। चेक. थँक्यू सो मच सिद्दीक भाबे सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरून ही तुम्ही स्पर्धा पाहतायत. जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक 2026 नवीन वर्षाची नवीन भेट आणि या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस तुम्हाला बघायला मिळतो, जेथे चांगला क्रिकेट प्रत्येकी टीमच्या वतीनं राहिला. हा चौथा सामना तुम्हाला पहिल्या फेरीतील बघायला मिळेल. गावदेवी अंजूर आणि जय बजरंग भावाले बी या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याच क्रीडांगणावरती मला वाटते की शेलकेर ब्रदर्स ट्रॉफी ही भावाले संघानं जिंकली होती, म्हणजे त्याचा रेकॉर्ड ह्या क्रीडांगणावरती चांगला आहे. मात्र समोर गावदेवी अंजूर सर्वात जुन्या नावांपैकी एक नाव, ज्यांनी भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट गाजवलं. भिवंडी तालुक्याच्या बाहेर जाऊन तो अंजूर नाव मोठं आहे, परंतु आता त्या नावाप्रमाणे खेळ मोठा आपल्याला बघायला मिळेल का? सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये एंटर करायची आहे. टीम भावाले बी आपलं फिल्डिंग लावून घ्या, कारण मित्रांनो आज फायनल दिवस आहे आणि फायनल दिवस असल्या कारणाने वारंवार आम्ही एकच सूचना प्रत्येकी टीमकडे पोहोचवतोय की वेळेचं बंधन हे प्रत्येकी संघाला असणार आहे. भावाले बी संघ देखील विथ न्यू जर्सी या स्पर्धेमध्ये आता उतरला. या अगोदर तुम्ही शेळू माता